नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ओमगावाड मैको सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुका प्रतिनिधी म्हणून काम पाहतो। तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मैकोने नवीनच लॉन्च केलेले वाहन म्हणजे मैको हाय स्पीड या वाहनाबद्दल आपण चर्चा करणार आहोत। तर नमस्कार, आज आपण आहोत देवखेड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा विजय विष्णू काळे यांच्या शेतामध्ये आहोत। तर त्यांनी या वर्षीच नवीन लॉन्च झालेले मैको हाय स्पीड या वाहनाची लागवड केलेली आहे। तर आपण याच्यामध्ये बघणार आहे की मैको हाय स्पीड या वाहनाचे काय खास वैशिष्ट्य आहे। मैको हाय स्पीड हे जे वाहन आहे हे 140 ते 145 दिवसामध्ये येणारं वाहन आहे। याचा फायदा काय होतो की 140 आणि 145 दिवसामध्ये जे येणारं वाहन आहे असतं हे कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा उपयुक्त आहे आणि याचं दुबार पीक घेण्यासाठी सुद्धा हे वाहन चांगलं आहे। याचं आपण बघू शकता की एकदम डेरेदार झाड आहे आणि सध्या याची लागवड जी आहे 15 जूनची लागवड आहे। तर तुम्ही 15 जून 2025 ची लागवड आहे। तर जवळपास एक क्रॉप आता 90 दिवसाचा झालेला आहे आणि 90 दिवसाचा क्रॉप असताना जवळपास याला 35-40 पर्यंत बोंड तयार झालेले आहे आणि जवळपास 70-80 पर्यंत पातीची संख्या आहे। तर शेतकरी बंधूंनो, हे वाहन का लागवड करायला पाहिजे? कारण की याचं जे पान आहे याच्या पानावर खूप प्रमाणात लव असल्यामुळे जे रस शोषक करणारी किडी आहे जसे की मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरे माशी याचा प्रादुर्भाव या वाहनावर कमी होतो आणि ज्या ठिकाणी तुम्हाला फवारण्या जास्त लागतात या वाहनावर तुमच्या 1 ते 2 फवारण्या कमीच करावं लागेल। त्याबरोबरच याला जवळपास 20 ते 24 पर्यंत फळफांदी आहे आणि फळफांदी जास्त असल्यामुळे पाते आणि बोंडाची सुद्धा जास्त वाढ होते आणि याचे जे बोंडामधलं 2 बोंडामधलं जे अंतर आहे अतिशय कमी आहे, त्यामुळे प्रति झाड बोंडाची संख्या सुद्धा या वाहनाला जास्त लागते आणि नक्की शेतकरी बांधवांनी या वाहनाची लागवड करायला पाहिजे। जवळपास याचा कमी कालावधीत जास्त उत्पादन देऊन तुम्ही दुबार पीक सुद्धा या वाहनापासून घेऊ शकता। तुम्ही बघू शकता की आपण आज प्लॉट मध्ये जाऊन सुद्धा बघूयात की हे एकच झाड तसं नसून यांची जी लागवड आहे आता 4 बाय 1.5 वरची लागवड केलेली आणि 3 खताचे डोस झालेले। पण तुम्ही प्रत्येक झाड आता बघू शकता की प्रत्येक झाडाला जवळपास 35-40 काही ठिकाणी 40-45 पर्यंत सुद्धा बोंडाची संख्या लागलेली। हे झाड दाखवा एकदा। जवळपास याला 40-45 पर्यंत बोंड लागून सुद्धा पात्याची संख्या सुद्धा भरपूर आहे आणि मार्केटमध्ये असे खूपच कमी प्रमाणात वाहन आहे की जे 140 ते 45 दिवसात येऊन एवढं खूप सारं उत्पादन देऊ शकतात। शेतकरी बंधूंना सांगायचं हेच की येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये तुम्ही नक्कीच मैको हाय स्पीड या वाहनाची लागवड करा, कारण या वाहनापासून आपण लवकर येणारं वाहन असल्यामुळे दुबार पीक घेऊ शकतो किंवा कोरडवाहू क्षेत्रामध्ये सुद्धा लागवडीसाठी अतिशय उपयुक्त असं वाहन आहे। धन्यवाद।